शेतकरी मित्रांनो नमस्कार. आता आज आपल्या ऊसाचं वय 20 दिवस झालं आहे. ही 7 फुटातली लागण आहे आणि 7 बाय 1 फूट या अंतरावर आपण लागवड केल्या. पाणी आता थोडं ड्रीप आत्ता टाकलं आहे, त्यामुळे एक पाणी आता आपण ह्याला पाटानंच दिले आणि इथनं पुढचं आता पाणी आपण फक्त ड्रीपमधूनच देणार आहे. आता तणांचा बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही जर बघितलं तर तण बरोबर बघा 3-4 पानावर आता तण आहे आणि ही राईट स्टेज आहे मित्रांनो तणनाशक वापरायची. लक्षात घ्या, तणनाशक वापरताना शेतकरी बऱ्याच चुका करतात. काय होतं, एक तर शेतामध्ये पहिली ओल नसते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तणनाशक वापरताना तणाचं वय आणि ऊसाचं वय शेतकरी कधीही लक्षात ठेवत नाही. तणाचं वय आणि ऊसाचं वय लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे तण हे एकदम 4-5 पानावर आणि असं बारीक असलं पाहिजे आणि ऊसाचं वय 20-21 दिवसाचं असलं पाहिजे, म्हणजे रोपांचं. त्यावेळेला मग तणनाशक आपण वापरलं तरी चालतं. म्हणजे आता ही राईट स्टेज आहे तणनाशक वापरायची. आता उद्या आपण ह्याच्यामध्ये तणनाशकाचा स्प्रे देणार आहोत. तर त्याच्यामध्ये सिंजेंटाचं कॅलरीज एक्स्ट्रा आणि आपण सेंकॉर याचा वापर करणार आहोत. कॅलरीज एक्स्ट्रा 120 मिली पंपाला आणि 30 ग्रॅम सेंकॉर असं देऊन स्प्रे करणार आहोत आणि पाणी फक्त मग परत एक 7-8 दिवसांनी ह्या प्लॉटला द्यायचं. असं नियोजन आपण तणांच्यासाठी ह्या प्लॉटचं करणार आहे.